नमस्कार, मी रामेश्वर जामगे विषय चर्चेतला या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आज आम्ही आलोय नांदेडच्या जवळच असलेल्या दाभड येथील श्री सत्य गणपती मंदिराला दर्शन घेण्यासाठी। तर या ठिकाणी हजारो भाविक येत असतात। चतुर्थीच्या दिवशी या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी असते आणि आज आम्ही सत्य गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आलोय। चला पाहूयात सत्य गणपतीचं मंदिर कसं आहे आणि सत्य गणपतीची मूर्ती आणि या ठिकाणचा संपूर्ण परिसर। पावला उत्साह मांडीला हर हर गंगार या बाण गंगाला बाबाराव पाटलाचे पोटच्या पुत्रानं कुळवंत नातानं त्यानं देवनी नाव सांगिले वडील पुरंदे गरम संगाटी येवळा शोभाती पंढरीनाथाला पांडुरंगाला रुक्मिणा मातेला पांडुरंगाला सत्य गणपतीला आशीर्वाद गाईचा वसुदेव लेकीचा महादेवाला मारुती रायाला हरिमंग आरती संभाळ मारुती होळीचा उदार झाला गुरु एवढा मार्ग नाही हरवा महादेव दत्त पंढरीनाथ भगवान की जय। वासुदेव आहेत आणि त्यांची माहिती जाणून घेऊया। बाबा नाव काय तुमचं? बालाजी सूर्यभान पाचंगे। हे जे वासुदेवाचं काम करता हे पिढी जात आहे, पिढीने पिढी जातो म्हणजे जवळपास किती वर्ष जुना असेल? आबा बाबा आजोबा पंजोबा खापर पंजोबा आणि आम्ही आमच्यापर्यंत आली समजा आहे। आता पुढचे मुलं काय करतात आणि काय नाही काही पत्ता नाही। मुलांचं भविष्याचं काय माहिती? भविष्याचं काही माहिती नाही। पण काय वाटतं तुम्हाला ही वासुदेवाची पण आधी गावामध्ये लोक यायचे तेव्हा दान धर्म करायचे, पण आता काय बदल झाला? बदल करायचा नवीन पिढीला माहिती नाही। जुने लोक जे आहेत तर ते येऊन धर्म करतात आणि दक्षिणा देतात, तुमचं कपडे वगैरे देतात, धान्य देतात आणि वारलं मनुष्य त्याच्या नावाचा उद्धार करतात। हे त्याला पुण्य आहे, म्हणजे पितृदोष कुलता दोष असा लागत नाही। वासुदेवानं उद्धार केल्यावर उद्धार करणार गेले की मग पितृदोष लागणं, नाशिक त्रिमुक्षला जाणं, 50-60 रुपये घालणं आणि तिथं काय म्हणतात पटकन जा वासुदेवाला द्या 7 दिवस हे करून कोणतं ते हे दोष वगैरे काढून पितृदोष काढून पटकन म्हणतात वासुदेवाजवळ जा। वासुदेवाशिवाय मार्गच नाही।
आधी आपल्या गावामध्ये बघत होतो की खेड्यापाड्यामध्ये लहान होतो आम्ही तेव्हा वासुदेव दररोज यायचे, हो. टाळ वाजवत देवाचं नाव घ्यायचे. आता दिसत नाही, त्याचं काय कारण? आता वासुदेव पहिलेचे जे जुने लोक आहेत आमच्यासारखे ते वारले. आता मुलाला सुद्धा वासुदेव आहेत आणि ते वासुदेवपणा करायला गेले, भिक्षाला गेले. तुम्हाला काय झालं, तुम्हाला कामधंदा करायला काय, तुम्हाला काहीतरी करायला काय, नोकरी चाकरी करायचं, शाळा शिकायची, त्या भिक्षात काय पडलं हे म्हणतात. पण पर्याय नाही. जगमाशिवाय, ब्राह्मणाशिवाय, वासुदेवशिवाय हे पर्याय नाही. जे पहिले जे काळामध्ये जे लोक होते ते काळामध्ये आता बोलू बोलू घरी न्याले आणि आमच्या आजोबाचा उद्धार करा. आमच्या सत्यनारायण राहिला, कोणतं दुसरं ते काय म्हणतात ते काय राहिलं तर त्याच्या वेळेस ब्राह्मणाला बोलून येतात, जगमाला बोलून येतात. म्हणजे ते कर्तव्य आपल्याला करणंच भाग आहे. पूर्वीचं करणं गेलं तर काही ते बरोबर नाही. तर वासुदेव वगैरे या ज्या आपल्या परंपरा आहेत, या परंपरा म्हणजे भिक्षा मागण्याचं का साधन नाही आहे, तर ती आपली परंपरा आहे, आपला इतिहास आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढं चालू ठेवायच्यात. ही वासुदेवाची परंपरा आतापासून नाही, हजारो वर्ष झाली वासुदेवाची परंपरा चालू. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा विचार करायला गेलं, त्या काळी वासुदेवाने गावोगावी फिरून स्वराज्याचं जे काही मूलमंत्र आहे, स्वराज्याचा जो काही ध्येयमंत्र आहे, तो ध्येयमंत्र गावात राहणाऱ्या जनतेच्या मनामध्ये बिंबवण्याचं काम हे याच वासुदेव लोकांनी केलं होतं. त्यामुळे हे वासुदेव टिकले पाहिजे आणि आपली परंपरा जतन राहिली पाहिजे. यासाठी जर तुम्हाला कुठे वासुदेव दिसले तर नक्कीच त्यांना सहकार्य करा आणि ही परंपरा टिकवण्यासाठी मदत करा. आणि आम्ही आज सत्यगणपतीला आलो होतो, त्या ठिकाणी वासुदेव बाबा भेटले. तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कसं वाटलं आहे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विषय चर्चेतला या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.